एक प्रश्न आहे जो आहे मनात की वटपौर्णिमा जी असते तेव्हा बायका येऊन असं धागा बांधतात, दोरी बांधतात, धागा बांधतात, दोरा असतो राईट, हा दोरा बांधतात. तर आता हे वृक्ष जे आहे ते 1 किलोमीटरवर पसरलं तर काय 1 किलोमीटरचं वगैरे धागा दोरी? नाही असं नाहीये. आता बायका येतात ना ऍक्च्युली काय इथं देवस्थानाला पूजा वगैरे करतात. बरोबर. आणि समजा हे इथं खोडे किंवा हे इथं पारंबे आहे, याला एक बांधतात. हे कोणी इथं तुम्हाला आज दिसून येईल, इथं आहे ना, हे कोणी इथं केलेलं आहे, हा इथं बांधलेलं आहे दोरा. बरं, हे असं असं बांधतात. ज्या असं ग्रुप असतो लेडीजचा, काही लेडीज इथं, काही येते, काही येते, असं. कारण गर्दी इतकी असते, गर्दी गाडी लावायला जागा नसते. right. भयंकर गर्दी असते वटपौर्णिमेला. अच्छा, वटपौर्णिमेला सगळ्यात जास्त भयंकर गर्दी. आणि यात्रा भरते वैशाख मध्ये. मग कधी असे फॉरेनर्स वगैरे आलेत का त्याच दिवशी वगैरे असे आलेत आणि त्यांनी बांधले? त्या दिवशी नाही आले ऍक्च्युली, पण फॉरेनर येऊन गेले. ते बांधून जातात फॉरेनर? नाही, लेडी आलती तेव्हा त्यांना ते वटपौर्णिमेला बांधतात ना, विशेष करून ते. अच्छा, बरं, ते महत्व असतं वटपौर्णिमेचं. ओके ओके. इतर वेळेला येऊन ते अगदी पाहणी करतात. त्यांना उलट आपल्या लोकांपासून त्यांना कुतूहल वाटतं इतकं. ते खूप अगदी म्हणजे एन्जॉय घेतात त्याचं. बरोबर. तसं आपल्या लोकांनी अजून एवढी त्याचं किंमत नाही. नाही, बरोबर. नाही, हे बरोबर आहे तुमचं. कारण मुंबई, पुण्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या शहरात अशी झाडं नाही आहेत, वटाची झाडं फार कमी आहेत, फार कमी आहेत. आणि मी असं ऐकलंय की बायका एक फांदी घेऊन येते, वडाची एक फांदी घेऊन सिटीमध्ये येते, तसंच आहे ना, कुंडीत लावते आणि त्यालाच दोरा बांधते, तिथंच फेऱ्या मारते. हो, असं मग आहे. काय ते म्हणजे नाही, ते बरोबर नाही ना. बरोबर ऍक्च्युली ओरिजिनल आहे ना, ओरिजिनल. म्हणून ते इथं लांब लांबून अगदी भंडारदरा, शिर्डी, कोपरगाव, नगर इकडनं लोक येतात. बापरे, टेम्पो भरून येतात बायकांचे, म्हणजे 1-2 तासांच्या डिस्टन्स वरून लोक येतात. भयंकर भयंकर. वाव, सुपर, छान. हेच का ते देऊळ? हा, इथे देऊळ आहे मेन, इथे. आता हे तुम्हाला हे काय येतं, मेन इथनं पारंब्या जातात वरती, पुढे टेकतात, तिथं जमिनीत त्या रूट राहतात, त्या पुढे पसरतात, पुढे पसरतात. आणि पण मेन खोड इथे आहे. त्यामुळे काही न समजत पण नाही नमकी कुठं खोड आहे त्याचं. इथे दाखवतो तुम्हाला. हा, इथं मेन आहे. मग या वृक्षाचा काही उपयोग, वेगळा उपयोग आहे का? आहे की हे ऍक्च्युली कल्पतरुई आहे हा वटवृक्ष म्हणजे. कारण काय याचं काहीच व्हायला जात नाही, असं आहे. आता हे पारंब्या येतात खाली, त्याच्यापासून आपण केसाचं तेल बनवतो ना, फार आयुर्वेदिक आहे ते. ओके. हो. पुन्हा यांचं असे साल आहे, ही काही जखम झाली त्याच्यावर ते जाळून पावडर करून लावतात. वा. याचं एक त्याचं बोंड येतं लाल, त्याला काय म्हणतात, असे लाल लाल बोंड येतात. ते पण खूप आयुर्वेदिक आहे, खूप म्हणजे खूपच. अच्छा. याला काहीच वाया जात नाही, याचं काहीच वाया जात नाही. प्रत्येक याचं काही ना काही त्याचा उपयोग होतो. मेन म्हणजे आपल्याला सावली देतो, हे सगळ्यात मोठं ऑक्सिजन मिळतो, ऑक्सिजन सगळ्यात महत्वाचं आहे. ते पक्षी वगैरे घरटं बनवतात का इथे? नाही, पक्षी येतो, रात्रीची वटवागळे येतात इथं वरती, ते येतात ना ते बोंड, ते खायला येतात रात्रीचं जेवण. आणि दिवसभर असतातच पक्षी, कावळे, बदक. घरटं घरटं नाही इकडे. हे डोळे लावले की? हा, डोळे काय लोकांची भावना असतात ना. हल्ली काय कुठं सेंदूर केला, सुंदर आहे डोळे वगैरे. कसं एक मूर्ती तयार झाली, त्यांना त्याच्यात गणपती दिसतो, कोणाला काय दिसतं, असं एक भावना लोकांची. बरोबर. छान. जाऊया देवळाकडे? हा, जाऊया ना. चला, जाऊया. वा. एक मिनिट आधी सिक्युरिटी चेक. नाही रे, मला वाटलं पिना वगैरे ठेवलं. घे तू. नाही, खरंच वाजवलं डोक्याने. हो. काही काय, सो कूल.
हे प्री रेकॉर्डेड होतं ना? नाही चेक कर. हा प्रोग्रामेबल कीबोर्डच नाही आहे. नाही का? नाही. अच्छा, मी ट्राय करतो. वा. कसं वाटलं? छान वाटलं की नाही? मला सांग, तू फक्त कीबोर्ड डोक्याने वाजवतो की तबला बाकी सगळं पण? नाही आता तबला कसा डोक्याने मला का माहिती यार, तू टॅलेंटेड आहे, काही करू शकतोस. नाही कीबोर्डच डोक्याने वाजवतो हो? फक्त. हो पक्का? हो. मग आता काहीतरी असं मॉडर्न समथिंग कूल. लावणी चालेल का? हो चालेल, म्हणजे काय. प्लीज प्लीज एक लावणी ट्राय करतो. प्लीज. वा वा वा, वंडरफुल वर्क या. दिस इज ब्रिलियंट. बरं मला सांग, हे सुचलं कसं रे तुला? जेव्हा 2003 साली मी 8 वर्षाचा होतो आणि घरात टी व्हीवर कुछ कर दिखाना हे नावाची सिरियल लागायची. तर त्याच्यामध्ये एका मुलांनी हे केलं. अच्छा, असं? हो, हिंदी गाणं वाजवलं त्यांनी. ओके. तर माझ्याकडे पप्पांनी जो कीबोर्ड आणून दिला होता, तर त्याच्यावर मी ट्राय केला. म्हटलं त्याला जमतं, आपल्याला का नाही जमत, मग आपण करून बघूयात. बरोबर. आणि प्रॅक्टिस केली तर 1-1.5 महिन्यात यायला लागला. हो 8 वर्षांचा होता तेव्हापासून वाजवतो? हो. वडील हार्मोनियम वाजवत असल्यामुळे मला हार्मोनियम उपजतच आलं. नाही नाही, डोक्यावर 8 हो. सुपर. मग हे जेव्हा तू टॅलेंट राऊंड मध्ये, आय एम व्हेरी शुअर तू पार्टिसिपेट केलं आणि हो, तेव्हा केलंय. असं डोक्यावर वगैरे वाजवलंय, हो तर ऑब्व्हियसली खूप लोकांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि हो. खूप अप्रिशिएट केलं हे. हो. पण असं कोणी एक व्यक्ती आहे का तुझ्या आयुष्यात जिने तुला खूप काय असं म्हटलंय, बिकॉज ऑफ विच यू फेल्ट सो प्राऊड? म्हटलं नाही, पण शिर्डीमध्ये पंडित भीमसेन जोशींचा परफॉर्मन्स होता. ओके. आणि रामनवमी निमित्त सेवा असते साईबाबा मंदिरामध्ये. तर तिथं मी गीत रामायण वाजवलं होतं आणि ते पंडितजींचा परफॉर्मन्स झाल्यानंतर वाजवलं होतं. तेव्हा ते व्हीलचेअरवर होते, तर तेव्हा त्यांचं मी दर्शन घेतलं होतं. तर ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे लाईफमधली, की त्याच्यामुळे मी जास्त इन्स्पायर झालो याच्यात. वंडरफुल. दॅट्स नंबर 1, राईट? हो. आणि नंबर 2 म्हणजे तू हिवागिरीवरती फीचर गुटकी लाल. वंडरफुल. आय वॉज अमेझिंग हॅव्हिंग अ ब्लास्ट विथ यू गाईज. एक जाता जाता एक छोटासा कुछ हो जाए, तुमचंच कॉलेज कट्टा. नक्कीच हा? नक्कीच. Wonderful. कॉलेजच्या गट्ट्यावर हे जे गाणं आहे, हा. तर ते गाणं सौरभ नागरे नावाच्या माझ्या मित्रांनी लिहिलंय. Alright. आणि तो आता ते गाणं परफॉर्म करेल. आम्ही सगळेच असू त्या गाण्यात. Okay. तर एसएस रॉक बँडचं पहिलं कंपोजिशन आणि जेवढ्या ठिकाणी आम्ही वाजवलंय तेवढ्या ठिकाणी आम्ही कॉलेजचा गट्टा हमखास वाजवलाय आणि हे खूप सगळ्यांचं फेवरेट गाणं आहे. ओके. मला खात्री आहे तुम्ही 101% एन्जॉय कराल. प्लीज प्लीज. ओके. आपल्याला जेव्हा ते खत काढायचं असतं हां. तेव्हा त्याच्यासाठी आम्ही हे कम्फर्टेबल दार करून घेतलं ह्याला. ओके. हे असं खत तयार झालंय आणि तुम्ही बघाल ह्याला मातीचा वास आहे. मयूर, मला सांग, तुझ्याकडे कुठली सुपर पॉवर आली तर ती काय असेल? मी इंडियाला करप्शन मुक्त करणार. मी माझा डुप्लिकेट बनेल ज्याच्याकडे सुपर पॉवर नसेल आणि त्याला कॉलेजला पाठवेल.